जय जय रघुवीर समर्थ। श्री गणेशाय नमः। गणेश शारदाश्चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदन। गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरो सर्व ही माझा रघुवीरो सद्गुरु रूपे श्रीराम। माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात नचले जेथे श्रीराम। यो जातो मृतसंचक्षितितले संबोधयन् सज्जनान् ग्रंथम यो रचनं सुपुण्यजनकं श्रीदासबोधात् यक्कीर्त्या पठनेन सर्वविदुषा स्वान्तापहारे सदा सोऽयं मुक्तिरक्षतो विजयते श्रीरामदासो गुरुः। मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे। अपत्या परिपावी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्। एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। अनेन प्रीतान् देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रः पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। ग्रंथराज दासबोध या विषयावरती आपण यथाशक्ती चिंतन करतो। दशक 14वा सुरू आहे। समास दुसऱ्याला प्रारंभ होतोय। भिक्षा निरूपण नाम समास दुसरा। श्रीराम समर्थ। श्रीराम ब्राह्मणाची मुख्य दीक्षा। मागितली पाहिजे भिक्षा ओम भवती या पक्षा रक्षले पाहिजे श्रीराम। ब्राह्मण आहे त्यांनी भिक्षा मागायला पाहिजे। म्हणजे आपलं हे निस्पृहतेचं लक्षण होऊन जातं। आपण मान अपमान विसरल्याशिवाय भिक्षा मागता येत नाही। आणि भिक्षा मागून आपण कुणाचं मिंदे होत नाही। ब्राह्मणाची मुख्य दीक्षा बरं ज्याला इच्छा आहे तो वाढेल ना, ज्याला इच्छा नाही तो वाढणार पण नाही। ब्राह्मणाची मुख्य दीक्षा मागितली पाहिजे भिक्षा ओम भवती या पक्षा रक्षिले पाहिजे श्रीराम। भिक्षा मागून जो जेविला तो निराहारी बोलिला। ज्याने भिक्षा मागून अन्न ग्रहण केलेलं आहे त्या माणसाला उपवास केल्याचं पुण्य लागतं। निराहारी बोलिला पतिग्रह वेगळा झाला भिक्षा मागता श्रीराम। कुणाचा प्रतिग्रह घेतल्याचा त्याला दोष पण लागत नाही। संता संत जे जन तेथे कोरान्न मागोन करी भोजन तेने केले अमृत प्राशन प्रतिदिने श्रीराम। ज्या ठिकाणी संत आहेत त्या ठिकाणी कोरान्न भिक्षा मागावी। घरी आणून अन्न शिजवावं भोजन करावं त्याला अमृत प्राशन केल्याचं पुण्य आहे म्हणाले। तेने केले अमृत प्राशन प्रतिदिने श्रीराम। भिक्षाहारी निराहारी भिक्षा नैव प्रतिग्रह असंतो वा पिसंतो वा सोमपानम दिने दिने। भिक्षा मागावी त्याला निराहार केल्याचं पुण्य आहे। भिक्षा मागितल्याने प्रतिग्रह घेतल्याचं पापही लागत नाही। संत असो का कोणी असो त्या ठिकाणी आपण भिक्षा ग्रहण करावी। अमृतपान केल्याचं पुण्य त्याला प्राप्त होतं। ऐसा भिक्षेचा महिमा भिक्षा मागे सर्वोत्तमा भिक्षा माने सर्वोत्तमा।
ईश्वराचा आकात महिमा तोही भिक्षा मागे श्रीराम. असा भिक्षेचा हा महिमा आहे. भिक्षा माने सर्वोत्तमा. सर्वोत्तम असणारा जो परमात्मा आहे त्यालाही भिक्षा मागितलेली आवडते. स्वतः परमात्माच भिक्षा मागतो म्हणाले. कोण? देवादिदेव शंकर तेही भिक्षा मागतात. ज्ञानाचा सागर असणारे दत्तात्रय महाराज तेही भिक्षा मागतात. ईश्वराचा अगाध महिमा तोही भिक्षा मागे श्रीराम. दत्त गोरक्षादी करून सिद्ध भिक्षा मागती जने निस्पृहता भिक्षेपासून प्रगट होय श्रीराम. दत्तात्रय आहेत आणि दत्तात्रयांची जी शिष्य परंपरा आहे, मग ते मच्छिंद्रनाथ असतील, गोरक्षनाथ असतील, गहिनीनाथ असतील, हे सगळे भिक्षा मागून, कारण अन्न किती पाहिजे लोक, आपलं शरीर टिकण्यापुरतंच अन्न पाहिजे, संग्रह नाही, उद्याची काळजी नाही. गोरक्षादी करून सिद्ध भिक्षा मागते जने निस्पृहता भिक्षे मागुनी प्रगट होय श्रीराम. भिक्षा मागितल्याने आपल्यातली निस्पृहता प्रगट होते. वार लावून वैसला तरी तो पराधीन झाला, तैसाची नित्यावळीला स्वतंत्रता कैची श्रीराम. वार लावून वैसला म्हणजे विद्यार्जन करण्यासाठी काही वेळेला वार लावून जेवावं लागतं, पण तेवढा आपला पराधीनपणा येतो. त्याने सांगितली 4 कामं तुम्हाला करायला पाहिजे. पराधीनपणा आला त्या ठिकाणी. वार लावून जेवलं की पराधीनपणा आला. ज्याच्या घरी आपण जेवण करू त्याने सांगितलं उद्या दळण टाकून येतं, आपल्याला नाही म्हणता येईल का? भाजी घेऊन ये म्हटलं तर नाही म्हणता येईल का? त्याने आपल्याला सांगितलं दूध घेऊन ये तर नाही म्हणता येईल का? म्हणजे आपण वार लावून जेवलो तर आपल्याला स्वातंत्र्य राहत नाही, पराधीनपणा येतो. वार लावून बैसला तो पराधीन झाला, तैसीच नित्यावळीला स्वतंत्रता कैची श्रीराम. तशीच रोज ठराविकच ठिकाणी तुम्ही भिक्षा मागायला गेलात तरी त्याला स्वातंत्र्य राहत नाही. म्हणून नित्य नवीन भिक्षा मिसे लहान थोरे परीक्षेहून सोडावी असं म्हणले. कुग्रामे अथवा नगरे पहावी घरांची घरे, भिक्षा मिसे लहान थोरे परीक्षून सोडावी श्रीराम. वार लावून वैसला तरी तो पराधीन झाला, तैसीच नित्यावळीला स्वतंत्रता कैची श्रीराम. 8 दिवसा धान्य मिळविले तरी ते कंटाळवाणे झाले, प्राणी एकाएकीचे वले नित्य नूतनतेपासून श्रीराम. समजा एका दिवशी भरपूर ठिकाणी भिक्षा मागून आणली आणि 8 दिवस पुरेल एवढं धान्य साठवलं, मग कंटाळा येईल. दुसऱ्या दिवशी पुन्हा भिक्षा मागायला जायचा कंटाळा येईल. 8 दिवसा धान्य मिळवले तरी ते कंटाळवाणे झाले, प्राणी एकाएकी चेवले नित्य नूतनतेपासून श्रीराम. आणि त्याला नित्य नूतनता जी पाहिजे त्याच्यापासून तेवढी म्हणजे नवीन घरं शोधणं आहे. त्यात ही घरं शोधायचं म्हणजे कशासाठी हो? नवीन नवीन घरं. घराची परीक्षा होते. भिक्षा मागायला गेलं ना की घराची परीक्षा होते. घराची परीक्षा कशी होते? त्या घराच्या समोर झाडून काढलंय का नाही, सडा संमार्जन केलंय का नाही, तुळशी वृंदावन आहे की नाही, त्या तुळशीच्या पुढे रांगोळी काढली का नाही, दिवा लावलाय का नाही, हे सगळं आपल्याला भिक्षा मागायला गेलं की कळेल. म्हणजे त्या अंगणावरून घराची परीक्षा होते. घरात संस्कार काय आहेत त्याची परीक्षा होते. नित्य नूतन हिंडावे, देश उदंड देशाटन करावे, तरीच भिक्षा मागता परवे श्लाघ्यवाने श्रीराम. नित्य नूतन हिंडावे, आज ह्या गावात, उद्या त्या गावात, परवा त्या गावात. त्यामुळे तीर्थयात्राही घडते. जगामध्ये कुठे काय चाललंय, लोक कसं वागतात, कसं जीवन जगतात, त्यांना काय काय अडचणी आहेत, त्या अडचणी दूर आपल्याला करता येतील का, असा सगळा विचार या भिक्षेच्या निमित्ताने होतो. म्हणून एके ठिकाणी भिक्षा न मागता दरवेळेला नवीन नवीन ठिकाणी जावं. तो देश पाहता येतो, प्रांत पाहता येतो, भाषा पाहता येते, तिथलं आचरण पाहता येतं, व्यवहार पाहता येतो. आपल्या ज्ञानामध्ये भर पडत जाते.
अखंड भिक्षेचा अभ्यास तयास वाटे नित्य नूतन हिंडावे उदंड देशाटन करावे तरीच भिक्षा मागता प्रवेश लाघ्यवाणे श्रीराम. मगच त्या भिक्षेला अर्थ आहे. अखंड भिक्षेचा अभ्यास तयास वाटेना परदेश जिकडे तिकडे स्वदेश भुवन करते भुवनत्रय श्रीराम. मग असा हा आज इथे उद्या तिथे करून देशभ्रमण करणारा मनुष्य आहे. त्या माणसाला कुठेच परकेपणा वाटत नाही. जेथे जातो तेथे माझी भावंडे आहेत असा भाव त्याच्या मनामध्ये निर्माण होतो. जिथे जातील तिथे आपलीच माणसं आहेत, परका कोण आहे. अखंड भिक्षेचा अभ्यास तयास वाटेना परदेश जिकडे तिकडे स्वदेश भुवनत्रय श्रीराम. भिक्षा मागता किरको नये भिक्षा मागता लाजू नये भिक्षा मागता भागो नये परिभ्रमण करावे श्रीराम. भिक्षा मागता किरको नये. त्या भिक्षा मागताना किरकिर करता उपयोग नाही. जे दिले ना ते प्रेमाने स्वीकारा ना. मला एवढंच द्या तेवढंच द्या हे द्या ते द्या. आपण स्वतःहून काही मागायचं नाही. त्यांनी स्वेच्छेने जी दिलेले आहे त्याचा स्वीकार करायचा आहे. भिक्षा मागता किरको नये भिक्षा मागता लाजो नये. भिक्षाटनाला निघालोय ना, मग लाज बाळगायचं काय कारण आहे. भिक्षा मागता लाजो नये भिक्षा मागता भागो नये परिभ्रमण करावे श्रीराम. भिक्षा मागताना भागो नये याचा अर्थ एकदा आपण भिक्षेचं व्रत घेतले नाही मग भ्रमण करता आलं पाहिजे आपल्याला. भिक्षा आणि चमत्कार चाकाटी लहान थोर कीर्तिवर्णी निरंतर भगवंताची श्रीराम. भिक्षा मागावी आणि भिक्षेच्या निमित्ताने अनेक माणसं भेटतात. त्यांना भगवंताचे नाना प्रकारचे चमत्कार आपल्याला सांगता आले पाहिजेत. दारात म्हणून तर म्हणून रामदास स्वामींनी मनाचे श्लोक लिहिले. प्रत्येक दरवाजापुढे जाऊन उभं राहायचं आणि मनाचे श्लोक म्हणायचे. सदा चक्रवाकाशी मार्तंड जैसा उडी घालितो संकटी स्वामी तैसा हरिभक्तीचा घावगाजे निशाणी नुपेक्षी कदा रामदासा अभिमानी. असं जय जय रघुवीर समर्थ असं उच्च स्वरामध्ये श्लोक म्हणावे. भगवंताचं नामस्मरण करावं. लोकांच्या कानावर ते भगवंताचे शब्द गेले पाहिजे, स्वर गेला पाहिजे. त्यांच्या मनामध्ये आनंदाच्या लहरी निर्माण झाल्या की त्यांना असं वाटतं की हे मनाचे श्लोक आपण म्हणावे. भिक्षा आणि चमत्कार चाकाटी लहान थोर कीर्तिवर्णी निरंतर भगवंताची श्रीराम. आणि या भिक्षेच्या निमित्ताने चार माणसं एकत्र येतात. संध्याकाळच्या वेळेला त्या पारावर बसावं. गावातली सगळी लोक एकत्र येतात आणि त्या ठिकाणी आपल्याला माहिती असलेले भगवंताचे गुण वर्णन करून सांगावेत. भगवंताच्या लीला वर्णन करून सांगाव्यात. लोकांना भगवंताच्या नामाची गोडी लावावी. कीर्तिवर्णी निरंतर भगवंताची श्रीराम. भगवंताचे वर्णन करायचे. स्तुती करावी परमेश्वराची करू नये व्यर्थ कधी जनाची. स्तुतीच करायची ना, मग भगवंताची स्तुती करावी कारण तो त्या स्तुतीला पात्र आहे. भिक्षा म्हणजे कामधेनो सदा फळ नवे सामान्य भिक्षेस करी जो अमान्य तो करंटा जोगी श्रीराम. भिक्षा म्हणजे कामधेनो. भिक्षा म्हणजे कामधेनो. कामधेनो काय करते? मनातल्या सगळ्या कामना पूर्ण करते. भिक्षा म्हणजे कामधेनो सदा फळ नवे सामान्य. सदा फळ देणारे भिक्षा. ती काही सामान्य नाही. भिक्षा म्हणजे भिक्षेस करी जो अमान्य तो करंटा जोगी श्रीराम. मग त्याला जोगी कसा म्हणायचा आहे? तो करंटा मनुष्य असं म्हणावं लागेल. जो भिक्षा मागायचा कंटाळा करतो त्याला करंटा म्हटलेलं आहे. भिक्षेने ओळखी होती भिक्षेने भ्रम चुकती सामान्य भिक्षा मान्य करते सकळ प्राणी श्रीराम. भिक्षेने ओळखी होते. तुम्ही भिक्षा मागायला गेलात अनेक लोकांचा परिचय होतो. त्यातली चांगली चांगली माणसं कोण आहेत त्यांचा परिचय दाट करून घ्यायचा. त्यांच्यावरती चार जबाबदाऱ्या टाकायच्या. तुम्ही हे गावाचं चांगलं करावं. गावात स्वच्छता ठेवा, टापटीप ठेवा, गावातल्या मुलावर संस्कार करा. मग जी कोणी चांगली माणसं आपल्याला भेटतील त्यांना ते त्या कार्याला प्रवृत्त करायचं आहे. मंदिरं स्वच्छ ठेवा, मंदिरामध्ये टापटीप ठेवा, रोज पूजा अर्चा झाली पाहिजे, रोज आरती झाली पाहिजे. हे संस्कार करत करत पुढे जायचं आहे. नुसतं भिक्षा मागायची नाही आहे. भिक्षेने ओळखी होती भिक्षेने भ्रम चुकते सामान्य भिक्षा मान्य करते सकळ प्राणी श्रीराम. सामान्य भिक्षा आहे. आपल्या घरात जे आहे ते त्यातलंच 2 दाणे द्यायचं आहे.
कुणीही सहज देऊ शकतं. भिक्षा म्हणजे निर्भय स्थिती, भिक्षेने प्रगटे महंती, स्वतंत्रात ईश्वर प्राप्ती, भिक्षा गुणे श्रीराम. भिक्षा म्हणजे निर्भय स्थिती. भिक्षा म्हणजे काय आहे? निर्भयपणा आहे. घाबरायचं कारण काय? परमात्म्याचं नाम घ्यायचं आणि भिक्षा मागायची. भिक्षा म्हणजे निर्भय स्थिती, भिक्षेने प्रगटे महंती. भिक्षेने आपलं महत्त्व जगाला कळतं. भिक्षेने प्रगटे महंती, स्वतंत्र. का बोलण्यावरनं बघा, लोक तुम्हाला ओळखतील कशाने? तुम्ही 2 शब्द बोलायला काय ना, उच्चारावरून विद्वत्ता. तुमचे उच्चार कसे आहेत त्याच्यावरून तुमचा अभ्यास किती आहे तो कळतो. भिक्षेने प्रगटे महंती, स्वतंत्रता ईश्वर प्राप्ती, भिक्षा गुणे श्रीराम. भिक्षेने स्वातंत्र्य आणि भिक्षाच्या योगाने आपण जी भगवंताचं नामस्मरण करत चाललोय त्या नामस्मरणाचा एकदा साठा भरला की परमात्मा प्राप्त होतो. स्वतंत्रता ईश्वर प्राप्ती, भिक्षा गुणे श्रीराम. भिक्षेस नाही अडथळा, भिक्षाहारी तो मोकळा, भिक्षे करता सार्थक वेळा, काळ जातो श्रीराम. भिक्षेस नाही अडथळा. भिक्षेला अडचण काय? भिक्षेस नाही अडथळा, भिक्षाहारी तो मोकळा. भिक्षा मागणारा मोकळा होऊन जातो. सकाळी जावं, थोडी भिक्षा मागून आणावी आणि मग आपलं जे नित्यकर्म आहे ना, जे काही नित्यकर्म आहे आपलं वाचन, मनन, चिंतन, निधिध्यास आणि आत्मसाक्षात्कार याच्यासाठी राहिलेला वेळ आपण काढणी लावावा. जगाला जे जे आपणास ठावे ते ते इतरास सांगावे, ते ते जनास सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. भिक्षेस नाही अडथळा, भिक्षाहारी तो मोकळा, भिक्षे करता सार्थक वेळा, काळ जातोच. आपल्या जीवनाचं सार्थक होतं. भिक्षे करता सार्थक वेळा, काळ जातो श्रीराम. नाहीतरी असं जसं आपला वेळ जाणारच नाही आयुष्यातला. तुम्ही नुसत्या झकाट्या पिटत बसला तरी वेळ जाणारच आहे. नुसतं झोपून राहिला तरी वेळ जाणारच आहे. पण तो वेळ कारणी लावता आला पाहिजे. भिक्षे करता सार्थक वेळा, काळ जातो श्रीराम. भिक्षा म्हणजे अमरवल्ली, जिकडे तिकडे लगडली, अवकाळी फळदायिनी झाली, निर्लज्जासे श्रीराम. भिक्षा म्हणजे अमरवल्ली. जिकडे जिकडे जाल तिकडे ही अमरवल्ली आहे. दुष्काळ काळात तर भिक्षेसारखं दुसरं साधन नाही म्हणाले. पृथ्वीमध्ये देश नाना फिरता, उपवासी मरेना, एके कोण एके ठाई जना जड नव्हे श्रीराम. या पृथ्वीमध्ये अनेक प्रकारचे देश आहेत. त्यामुळे कुणी उपाशी राहणार नाही भिक्षा मागणारा मनुष्य. कारण एका माणसाला भिक्षा देणं तेवढं काही ज्यांनी घर वसवलेलं आहे, ज्यांनी घर मांडलेलं आहे, ज्यांनी प्रपंच मांडलेला आहे, त्या माणसाला, एखाद्या माणसाला भिक्षा देणं काही कठीण नाही. जड नव्हे श्रीराम. गोरज्य वाणिज्य ऋषी, त्याहून प्रतिष्ठा भिक्षेशी, विसंभो नये झोळीशी, कदा काळी श्रीराम. गाईचा सांभाळ करणं आहे, व्यापार करणं आहे, शेती करणं आहे, त्यापेक्षा सुद्धा प्रतिष्ठा कशाला आहे म्हणाले? भिक्षेला आहे. निरपेक्षपणा आहे त्याच्यामध्ये. विसंभो नये झोळीशी, कदा काळी श्रीराम. म्हणून आपली भिक्षा सोडू नये. कदा काळी श्रीराम. हे सगळं करावं, पण त्याच्यापेक्षा श्रेष्ठ काय म्हणतात हे श्रेष्ठ आहे. भिक्षे ऐसे नाही वैराग्य. भिक्षा कधी तुम्ही मागाल? ज्या वेळेला मनामध्ये वैराग्य निर्माण होईल त्यावेळेला भिक्षा मागाल. ज्या वेळेला मानापमानाच्या कल्पनेतनं बाहेर पडाल त्यावेळेला भिक्षा मागाल. भिक्षे ऐसे नाही वैराग्य, वैराग्या पडते नाही भाग्य, वैराग्य नसता भाग्य एक ए श्रीराम. अगस्त्य ऋषीने रामचंद्रांना उपदेश करताना असं सांगितलंय. रामचंद्राचा प्रश्न आहे अगस्त्य ऋषींना की माणसाचं भाग्य उदयाला आला कसं समजावं? वैराग्या पडते नाही भाग्य म्हणाले. मनात वैराग्य निर्माण झाले की समजायचं आपलं भाग्य उदयाला आलेलं आहे. संत चरण दिसले की आपलं भाग्य उदयाला आलंय म्हणून समजायचं. आई भिक्षे ऐसे नाही वैराग्य, वैराग्या पडते नाही भाग्य, वैराग्य नसता अभाग्य एकदिशी श्रीराम. मनात वैराग्य निर्माण झालं नाही तर अभाग्य येतं. काही भिक्षा आहे म्हणावे, अल्पसंतोषी असावे, बहुतांता घ्यावे, मुष्टी एक श्रीराम. काही भिक्षा आहे का असं विचारावं आणि अल्पसंतुष्ट असावं, थोडक्यात समाधानी असावं.
बहुत आणता घ्यावे मुष्टीतके श्रीराम. पुष्कळ त्यांनी जरी आणलं तर त्यातलं आपण मुठभर धान्य घ्यावं, बाकी सगळं त्यांना परत करावं. बहुत आणता घ्यावे मुष्टी एक श्रीराम. सुखरूप भिक्षा मागणे ऐसी निस्पृहाची लक्षणे. मृद वाग्विलास करणे परमसौख्यकारी श्रीराम. सुखरूप भिक्षा मागणे सुखरूप आहे. त्याच्यामध्ये निस्पृहता दिसून येते. ऐशी निस्पृहतेची लक्षणे. मृद वाग्विलास करणे परमसौख्यकारी श्रीराम. मात्र बोलणं आपलं गोड पाहिजे. भिक्षा मागायला गेला उद्धटपणा नको, नम्रतेने म्हणावं, काही माता, हे भगिनीनो, हे मातानो, काही भिक्षा आहे का असं विचारावं. आपल्या शब्दामध्ये मार्दव असावं, गोडवा असावा. अल्पसंतोषी असावे बहुत आणता घ्यावे मुष्टी एक श्रीराम. सुखरूप भिक्षा मागणे ऐसी निस्पृहाची लक्षणे. मृद वाग्विलास करणे परमसौख्यकारी श्रीराम. ऐसी भिक्षेची स्थिती अल्प उरले यथामते. भिक्षा वाचवी विपत्ती होणार काळी श्रीराम. आणि म्हणून अशी ही भिक्षेची लक्षणं आहेत, स्थिती आहे, ती मी यथामते आणि थोडक्यात सांगितली असं समर्थ म्हणतात. ऐसी भिक्षेची स्थिती अल्प बोलले यथामते. भिक्षा वाचवी विपत्ती होणार काळी श्रीराम. पुढे होणारी विपत्ती या भिक्षेच्या निमित्ताने नाहीशी होऊन जाते. भिक्षा वाचवी विपत्ती होणार काळी श्रीराम. पुढच्या काळाला होणारी जे संकट आहे ते या भिक्षेने नाहीशी होऊन जातं. इथे श्री दासबोधे कृषीशी संवादे भिक्षा निरूपणाम समास द्वितीय. श्रीराम समर्थ श्रीराम. कायेन वाचाम मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वाम प्रकृती स्वभावात करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि. श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे हरे. हरे हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे हरे कृष्ण 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 हरे हरे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर. वेदांत संमतीचा काव्यसिंधू भरला. श्रुतिशास्त्र ग्रंथ गीता साक्ष संगम केला. महानुभाव संत जने अनुभव चाखिला. अज्ञान जड जीवा मार्ग सुगम झाला. जय जया दासबोधा ग्रंथ राजा प्रसिद्धा. आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा. जय जया दासबोधा. नवविधा भक्ती पंथे राम रूप अनुभवी. चातुर्य निधी मोठा माया चक्र उगवी. हरिहर हृदयीचे गुह्य प्रगट दावी. बद्धची सिद्ध झाले असंख्यात मानवी. जय जय दासबोधा. 20 दशकीचा अनुभव जो पाहे. नित्यनेम विवरिता स्वय ब्रह्माची होय. अपार पुण्यगाठी तरी श्रवण लाहे. कल्याण लेखकाचे भाव गर्भ हृदयला आहे. जय जया दासबोधा ग्रंथ राजा प्रसिद्धा. आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा. जय जया दासबोधा. सद्गुरु गजानन महाराज. जय जय रघुवीर.